आहे माय फोटो माझा हां संत कसे राम लक्ष्मण असेच दोघे अवतरले संत कसे राम लक्ष्मण असेच दोघे अवतरले ज्ञानबा तुकाराम 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 जनाबाईने पत्र पाठविले पंढरपुराला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपुराला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपुराला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपुराला वाचनी आनंद झाला पांडुरंगाला ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम जन्म जन्मरे फलेन प्रियं त्रैलोक्यचराचर तस्मात् परमदानेन सपराशं मुक्ताः श्री विठोबा देवता कृतज्ञतायुक्तं समर्पयामि। पूजित भावे वाणी नमणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियौ वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यत्तं सकलमस्मै नारायणायति समर्पयामि। अच्युतो केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्री वंदन करत त्यामध्ये जो विठ्ठल बसलेला आहे त्या विठ्ठलाला वंदन करत माननीय कला आणि संस्कृती मंत्री श्रीमान गोविंद गावडे आणि सर्व मान्यवरांसमोर तो देव होईल या भावनेतून पुन्हा एकदा आभार व्यक्त करीत आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक छोटासा सत्कार, भावनेचा सत्कार आहे। या माध्यमातून भक्तिरसाचा प्रचार आणि प्रसार व्हावा। देवकी कृष्ण पायी वारी माशेल फक्त आषाढी कार्तिकीसाठी पंढरपूर वारी करत नाही, तर ह्या भक्तीचा प्रचार व्हावा म्हणून हरिपाठ वाचन आज या जय हरी विठ्ठल
श्रीमान गोविंदजी गावडे. काय सुंदर शब्द त्यांनी व्यक्त केले. नासी फडके साहेब आपल्या एका लेखामध्ये लिहितात, देव म्हणजे कोण? जो देतो तो देव. आणि म्हणून आपण सगळेजण ज्यांनी या दिंडी महोत्सवासाठी काहीतरी दिलेलं आहे, आमच्यासाठी तुम्ही देव आहात हे लक्षात ठेवा. प्रत्येक संप्रदाय समाज सर्व भक्त प्रेमाने माऊली म्हणतात. आणि आजच्या या देवकी कृष्णाच्या पवित्र अशा पटांगणात आपण सर्वजण उपस्थित आहोत. माऊलीच्या रूपाने तुम्हा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार आणि जय श्री हरी विठ्ठल.